नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशीनिमित्त उपवासाचा डोसा करणार आहोत व त्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची चटणी व बटाट्याची भाजीही करणार आहोत. तर अजिबातही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. डोसा करण्यासाठी इथे वरईचे 1 वाटी तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेऊया व हे तांदूळ एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. एकदा तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर असे वरचे तांदूळ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत, कारण की बरेचदा काय होते की वरईच्या तांदळामध्ये गाराही असू शकतात व अशा प्रकारे वरच्यावर तांदूळ काढून घेतल्यामुळे जर काही गारा असतील तर यामध्ये खाली तळाशी चिकटून राहतील. आता ज्या वाटीने आपण 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे अर्धी वाटी साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊया व ह्या साबुदाणाही यामध्ये घालून घेऊया. इथे आपण एकाच भांड्यामध्ये साबुदाणा व वरईचे तांदूळ भिजत घालणार आहोत. ज्या वाटीने आपण 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे 2 वाट्या पाणी घालून 7 ते 8 तासांसाठी हा साबुदाणा भिजत ठेवून द्यायचा आहे. 7 ते 8 तास झालेले आहेत व हा साबुदाणा व वरईचे तांदूळही चांगले भिजलेले आहेत. आता हा साबुदाणा व वरईचे तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून बारीक वाटून घेऊया. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही, असेच हे वाटून घ्यायचे आहेत. तरी ते साबुदाणा व वरईच्या तांदळाची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. ही पेस्ट या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. सर्व साबुदाणा व तांदूळ वाटून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी हे बॅटर असंच एकाच डिरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. हे बॅटर चांगलं फेटून झाल्यानंतर जवळपास 7 ते 8 तासांसाठी आंबवण्यासाठी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण डोसे करणार आहोत. आता डोशांबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक चिरून घेतलेले ओल्या खोबऱ्याचे काप यामध्ये घालून घेऊया. यामध्ये हिरव्या मिरचीचे 2 तुकडे, चवीपुरते मीठ, 1 चमचा साखर. माझ्याकडे पिठी साखर घरामध्ये शिल्लक होती त्यामुळे मी इथे 1 चमचा पिठी साखर वापरलेली आहे. तुमच्याकडे जर उपवासामध्ये जिरे व कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये तीही घालू शकता. आता अजिबातही पाणी न घालता हे खोबऱ्याचे काप बारीक वाटून घ्यायचे आहेत व थोडेसे वाटून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथे खोबऱ्याची चटणी वाटून घेतलेली आहे. आता ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊया. ही चटणी तुम्ही तशीही खाऊ शकता, परंतु याला मी एक तडका देऊन घेणार आहे. त्यासाठी इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून हा तडका या चटणीवरती ओतून घेऊया. चटणी करून झाल्यानंतर भाजी करून घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये एक छोटी पळी तेल घालून घेऊया. इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालू शकते. यामध्ये 1 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, ती मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे. ही मिरचीही चांगली तळून घेऊया. मिरची चांगली तळून झाल्यानंतर यामध्ये 1 वाटी बटाट्याचे काप तयार करून घेतलेले आहेत. हे काप यामध्ये घालून घेऊया व चवीपुरतं मीठही घालूया. हा बटाटा 2 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. हा उकडून घेतलेला बटाटा आहे. तुमच्याकडे उपवासामध्ये जिरे व कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरे व कोथिंबीर घालू शकता. आता यामध्ये थोडासा खरपूस भाजून घेतलेला शेंगदाण्याचा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. आता हा बटाटा 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथे उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. एका रात्रीनंतर इथे आपले डोस्याचं पीठ छान असं फुगलेलं आहे. यामध्ये मी अजिबातही पाणी घातलेलं नाही. काल जेवढं पाणी घातलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये डोसे करून घ्यायचे आहेत. तर इतकं पातळ मी इथं डोस्याचं पीठ बनवलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. 10 मिनिटापूर्वीच इथे तवा गरम करत ठेवलेला होता. तवा चांगला गरम झालेला आहे. आता या तव्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आता यावरती 1 पळी भरून बॅटर ओतून घेऊया. असे हे डोसे करण्यासाठी तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा तवा असेल तर त्या तव्याचाच तुम्ही वापर करा. डोसा वरून थोडासा कोरडा झाल्यानंतर थोडंसं त्यावरती ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेऊया. आता उलटण्याच्या साहाय्याने अलगद अशा डोशाच्या कडा सैल करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपला डोसा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे दुसरा डोसाही घालून घेऊया. आपल्या नेहमीच्या डाळ तांदळाच्या डोशापेक्षा सुद्धा हा उपवासाचा डोसा खायला खूप छान लागतो. हा उपवासाचा डोसा खाल्ल्यानंतर कोण म्हणणारच नाही का हा उपवासाचा डोसा आहे.
इथे आपले सर्व डोसे तयार करून झालेले आहेत. यातील एक डोसा मी तुम्हाला तोडून दाखवते. हे डोसे एकदम कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा येत्या आषाढी एकादशीला अशा प्रकारचे उपवासाचे डोसे नक्की करून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह.